आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेत 7,89,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत मारुती सुझुकी ब्रीझा कारसह 358 विदेशी मद्याच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम सुरू केली होती। दिनांक 10 जुलै 2026 रोजी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार अक्षय गोसावी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की MH17CC0702 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी ब्रीझ हा कार संभाजीनगर नाक्याकडून लाखलगावच्या दिशेने अवैध विदेशी दारू घेऊन जाणार आहे। माहितीची खातरजमा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस हवालदार मनोज परदेशी व त्यांच्या पथकांनी संभाजीनगर नाका येथे सापळा रचला। सायंकाळी संशयित वाहन दिसताच पोलिसांनी पाठलाग करून निलगिरीबाग परिसरात वाहन अडवत वाहनाची झडती घेतली असता रॉयल स्टॅग क्लासिक विस्कीच्या 180 mlच्या 358 सीलबंद बाटल्या आढळून आल्या। या कारवाईत पोलिसांनी एक ब्रीझा कार व विदेशी मद्यसाठा असा एकूण 7,89,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। सतीश जगदाळे, गुन्हे शोध पथक, आडगाव पोलीस ठाणे। आज दिनांक 10/7/2026 गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अक्षय गोसावी यांना एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक गाडी, एक 4 व्हीलर अवैधरित्या दारू वाहतूक करत असून ती लाखलगावच्या दिशेने चाललेली आहे। त्याप्रमाणे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण सर यांना फोनद्वारे माहिती दिली। तसंच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी निलगिरीबाग येथे सिद्धिविनायक चौक निलगिरीबाग येथे सापळा रचण्यात आला होता आणि त्याप्रमाणे गाड्यांची चेकिंग सुरू असताना ती गाडी मिळाली आणि त्यामध्ये अवैधरित्या दारू वाहतूक करून नेताना मिळून आलेला आहे। सदरच्या इसमाकडून 90,000 रुपये किमतीच्या रॉयल स्टॅगच्या 398 बॉटल्स जप्त करण्यात आलेल्या असून सदर गुन्ह्यात वापरलेली गाडी ब्रीझा गाडी जप्त करण्यात आलेली आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।